गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक वर्षी एक वेगळेपण घेऊन येणारी गणेश मूर्ती म्हणजे जय शिवराय मित्र मंडळ मनोहर पेठेतील जय शिवराय मित्र मंडळाच्या वतीनं यंदा नुकतीच झालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्ञानेश्वर माऊलींची एक दिंडी या मिरवणुकीमध्ये सहभागी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण बघताय की ज्ञानेश्वर माऊली आणि विविध साधू संतांच्या वेशभूषेमध्ये मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झाले आहेत। त्याचबरोबर महिला देखील पारंपरिक साड्या नेसून भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला हातात टाळ मृदुंग घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय वाटतंय, तुम्ही मिरवणुकीत सहभागी झालाय, कसं वाटतंय? छान वाटतंय, मिरवणुकीत सामील झाले आणि वर्षाला सामील होतो। या मिरवणुकीत तुम्ही सहभागी झालेला आहात, ज्ञानेश्वर माऊलींचा टाळ गजेर करत आहात, टाळ मृदुंग घेऊन बसतात, काय वाटतं, तुमच्या भावना कशा? छान वाटतंय, सगळ्यांच्या बरोबर इकडे तिकडे फिरायला छान वाटतं। खरं तर डॉल्बीला फाटा देऊन या मिरवणुकीमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या? खूप आनंद झालाय, पारंपरिक केले आम्ही सगळं। संपूर्ण या मिरवणुकीमध्ये एक महिलांमध्ये एक उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे। या मिरवणुकीत डॉल्बी विरहित मिरवणूक काढून आम्हाला चांगलं वाटत असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत। या ठिकाणी आणखीन काही महिला आहेत। काकू, काय सांगाल, तुम्ही मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहात, डॉल्बी विरहित आपली मिरवणूक आहे। ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ सोहळा आम्ही जवळजवळ 25 वर्ष चालू केला आहे। चांदीच्या पालखीतून माऊली गणपतीचं विसर्जन करण्यात आम्ही सहभाग झालो आहोत। तर आपण पाहिलात की या संपूर्ण मिरवणुकीत एक वेगळं आकर्षण जय शिवराय तरुण मंडळाने घेतलेलं आहे आणि या संपूर्ण मिरवणुकीमध्ये सर्वांचं लक्ष देखील वेधून घेताना दिसतात। ताई, काय सांगाल, मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहात, कसा उत्साह तुमचा दिसतोय? खूप छान उत्साह आहे आमच्या दरवर्षी काही वेगवेगळ्या प्रकारे असं काही केलं जातं आमच्या। आमची माऊलीची दिंडी पण असते, पायी दिंडी, कोल्हापूर ते नंदवार। आम्ही दरवर्षी पायी दिंडी सोहळा। एकूणच आपण बघितलं की या संपूर्ण महिला वारकरी सहभाग जो इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि वेगवेगळ्या मंडळाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर माऊली असेल, रुक्माई असेल आणि साधू संतांच्या वेशभूषेत सहभागी झालेले आहेत। त्यामुळं एकूणच या मिरवणुकीमध्ये जय शिवराय तरुण मंडळाने एक वेगळं आकर्षण जे आहे आणि आपली परंपरा जी आहे ती जपलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।